नमस्कार, मी सौरभ कोरटकर. न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूया टॉप 9 राजकीय बातम्या. अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार. दुपारी दादरमध्ये शहांची महत्त्वाची बैठक. मोदी शहांच्या दौऱ्यात राज्याच्या लुटी संदर्भात निर्णय होतो. ते राज्यात आले की उद्योग बाहेर जाणार अशी भीती वाटते. संजय राऊतांचा मोदी शहांवर निशाणा. देश वाऱ्यावर सोडून गृहमंत्र्यांना राज्यात ठाण मांडून बसावं लागतंय. फडणवीसांपासून भाजपचे सर्व नेते कुचकामी म्हणून शहा राज्यात बैठका घेतात. संजय राऊतांचं फडणवीसांवर टीकास्त्र. संभाजीराजे भोसलेंनी माझ्या अंगावर मारेकरी घातले. भ्याड हल्ला करायला लावणारा राजा कसा असू शकतो, हाकेंचा संभाजीराजेंवर आरोप. कोणाच्या इशाऱ्यावरून षडयंत्र रचण्यात आलं. मते आणि अमित देशमाने या दोन तरुणांच्या मोबाईलचा सीडीआर तपासावा, लक्ष्मण हाकेंची मागणी. लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप करत मराठा तरुणांकडून पोलीस ठाण्यात तक्रार. लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ व्हायरल. अडचण असती तर लाडकी बहीण योजना अंडीत नसती. 10 वर्ष अर्थमंत्री म्हणून काम करतोय. गडकरींच्या लाडकी बहीण योजनेच्या वक्तव्यानंतर अजितदारांची प्रतिक्रिया. भाजप पहिल्या टप्प्यात 155 विधानसभेतील पदाधिकाऱ्यांना बंद लिफाफ्यातून पसंतीक्रम देऊन 3 उमेदवारांची नावं देणार. त्यानंतर हे लिफाफे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवले जाणार. अनंत अंबानी आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये चर्चा. वर्षा निवासस्थानी दोघांमध्ये 20 मिनिटं बैठक. भेटीमागचं कारण अद्याप स्पष्ट.